ऑल राईट मंडळी, सो साधारण 5 महिन्यांपूर्वी जाऊया आपण. छबी नावाच्या चित्रपटाचा टीझर ड्रॉप झाला होता आणि त्यावेळेला आपण टीझर रिव्ह्यूमध्ये पूर्णतः आपले सगळे इफ्स एंड बट्स आणि सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. त्याच्यानंतर थेट आत्ता ट्रेलर येतोय आणि छबी हा चित्रपट 25 सप्टेंबरला रिलीज होतोय. आता ट्रेलर मला कसा वाटलाय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. छबी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अद्वैता मसूरकर आणि या चित्रपटाद्वारे ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताय. आता बघा एकंदरीत ना ट्रेलरवरनं बऱ्यापैकी अंदाज आपल्याला लागलाय की प्लॉट कसा असणार आहे ते. कारण हा चित्रपट फोटोग्राफीशी रिलेटेड आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला सिनेमॅटोग्राफी उत्तम दिसते किंवा तो जो डार्क इंटेन्स टोन मेंटेन करायला हवा तो थ्रू आउट द ट्रेलर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सेम हीच फिलिंग आपली टीझरच्या बाबतीत सुद्धा होती 5 महिन्यांपूर्वी. पण आता जर का नव्याने काही गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर इतरही कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस केलेले आहेत आणि त्यापैकी फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे त्या मुलाचं म्हणजे ज्याची भूमिका ध्रुव छेडा निभावतोय. तर बेसिकली ध्रुव हा एक शहरात राहणारा मुलगा आहे आणि त्याने फोटोग्राफी ॲज करियर म्हणून त्याने निवडलंय. सो मग अशा वेळेला त्याला केरळमध्ये जावंसं वाटतंय. कारण केरळ म्हटल्यानंतर अख्ख्या भारताचा स्वर्ग म्हणजे जम्मू-काश्मीर सगळेजण म्हणतात. पण जर का सदर्न स्टेट्समध्ये आपण जर का पाहायचा विचार केला तर केरळचं नाव सगळ्यात आधी सुचवलं जातं. मग अशातच तो हे मात्र विसरतो, की भलेही आपल्या भारताचा स्वतःच्या हक्काचा स्वर्ग हा केरळ जरी असला, तरी सुद्धा अख्ख्या महाराष्ट्रात जर आपण राहतोय, त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं स्वर्ग म्हणजे आपलं कोकण आहे. त्याच्याचमुळे हीच गोष्ट त्याला त्याचे आई-बाबा सुचवतात आणि मग काहीतरी कारण वगैरे देतात आणि मग असं असं करून ते बेसिकली फॅमिली ट्रिपवरती कोकणात आता निघालेत. पण आता पठ्ठ्याला ना काहीतरी कुठच्यातरी कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलंय किंवा स्वतःला प्रूव्ह करायचंय. मग त्याला काहीतरी छानसे असे काही पिक्चर्स काढायचे आहेत, क्लिक करायचे आहेत आणि ते त्याला कुठेतरी सबमिट करायचे आहेत. असं काहीतरी एकंदरीत आपल्याला वरवरून रफ आयडिया कळतीये. आता ह्याच्यामध्ये तो कोकणात ज्यावेळेला जातो, त्यावेळेला तो एक संध्याकाळच्या वेळेला एका मुलीचे फोटोज काढतो. ते फोटोज ज्यावेळेला तो त्याच्या गर्लफ्रेंडला दाखवतो, तेव्हा त्या फोटोजमध्ये ती मुलगीच गायब आहे. बेसिकली हा संपूर्ण प्लॉट आहे. मग ती छबी म्हणजे नक्की कोण होती किंवा नक्की काय घडलंय तिच्यासोबत, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला ट्रेलरमध्येच झालाय. कारण का एक खूप मोठा फोटोग्राफर असतो समीर धर्माधिकारी, जो मॉडेल शूट वगैरे करत असतो. मग कदाचित त्याने तिला हायर केलेलं असावं आणि मग पुढे जाऊन काहीतरी गोष्टी बिनसल्या असतील. एकंदरीत असा सगळा जो एक स्कोप आहे प्लॉटचा, तो आपल्याला त्यांनी ट्रेलरमध्येच असा सपशेलपणे मांडलाय. त्याच्यामुळे नव्याने आता काय पाहायला मिळणार आहे, हे तर आपल्याला 25 सप्टेंबरलाच कळेल. पण एक गोष्ट सांगू, जॉनरा हा जो आहे ना, तो माझा फेव्हरेट आहे, हॉरर जॉनरा. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जी माणसं खूप वर्षांपासून या चॅनलसोबत जुळली आहेत, की आपण ना राव हॉरर जॉनराचा कुठचाच सिनेमा सोडत नाही. मग तो कितीही कमीत कमी बजेटमध्ये बनलेला असू द्या किंवा कितीही मोठ्या बजेटमध्ये बनलेला असू द्या. त्यामुळे हा चित्रपट आपण अजिबातच सोडणार नाही आहोत बघण्याचा. कारण एकंदरीत ना मला सिनेमॅटोग्राफी जेन्युइनली आवडली आहे. म्हणजे म्युझिक पण ठीक-ठाक आहे. कारण ना आता एक गोष्ट खूप इरिटेटिंग मला वाटली ट्रेलरमध्ये, की जस्ट बिकॉज हा एक फोटोग्राफीशी रिलेटेड आहे म्हटल्यानंतर तुम्ही पावलोपावली अशी खिचिक-खिचिकचा जो आवाज दिलाय ना पूर्ण ट्रेलरमध्ये, तो खरंच डोक्यात जात होता. बट आय फील की ते फक्त ट्रेलरपुरतं असावं आणि जर ते फक्त ट्रेलरपुरतंच मर्यादित असेल आणि ॲट ॲक्चुअलमध्ये सिनेमामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने बीजीएम स्कोर वगैरे मेंटेन केला असेल, तर मग नक्कीच कदाचित हा चित्रपट चांगला निघून येऊ शकतो. आता ते तर कळेलच काय नक्की होतंय ते 25 सप्टेंबरला. पण जाता एक तुम्हाला सांगू, मला ना एक गोष्टीची खूप खंत वाटते मराठी चित्रपटांबाबत, की आता ना रिसेंट मी काल रात्रीच ॲक्चुअली एक सिनेमा पाहिलाय, इरुळ नावाचा 2021 मध्ये आलेली ही फिल्म आहे, ज्याच्यामध्ये सौबिन शाहीर, दर्शना राजेंद्र आणि फहाद फासिल हे 3 मुख्य कॅरेक्टर्स आहेत अँड बिलीव्ह मी हा संपूर्ण चित्रपट एका बंगल्यामध्ये त्यांनी 80% शूट केलाय. 20% फक्त सुरुवातीचा एक कॅफेच्या तिथे फक्त त्यांनी एक शॉट घेतलाय. अपार्ट फ्रॉम दॅट गाडी अख्ख्या घाटाघाटातनं पुढे जाते बास एवढंच सगळं आहे. पण ज्या पद्धतीने ही एक सायकॉलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर अशी एक फिल्म आहे, इतकी बाप लिहिली आहे ती फिल्म, की तुम्ही ज्यावेळेला ती फिल्म बघत बसताना शेवटपर्यंत तुम्ही गेसच नाही करू शकत, प्रेडिक्टच नाही करू शकत, की नक्की कुणी हे काय केलेलं आहे ते. आणि हीच एक पक्क्या लिखाणाची ताकद असते. ज्यावेळेला काल मी हा सिनेमा पाहिला, तेव्हा जेन्युइनली मला असं वाटलं, की यार मी आपल्या YouTube फॅमिलीच्या सगळ्या सबस्क्रायबर्सला नक्कीच रेकमेंड मी करीन. तर सध्या YouTubeवरती तो फ्रीमध्ये अवेलेबल आहे आणि जर का तुम्हाला प्रॉपर एचडीमध्ये बघायचा असेल, लाइक प्रॉपर विथ सबटायटल्स एंड ऑल, सो Netflixवरती तो सिनेमा अवेलेबल आहे. आणि असेच वेगवेगळे रिकमेंडेशन्स तुम्हाला चॅनलवरती मिळत राहतील. पण बाकी तुम्ही जर का इरुल हा सिनेमा पाहिलाय आणि ज्या पद्धतीने ते लोकं अशा साध्या, सिंपल, कमी बजेटमध्ये इतक्या बाप सस्पेन्स थ्रिलर सिनेमे लिहू शकतात किंवा कथा मोठ्या पडद्यावरती उतरवू शकतात, तसे आपल्याकडची माणसांना अजून काय नक्की कुठे कमी पडतोय आपण, ते मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. बाकी छबी या चित्रपटासाठी मी एक्सायटेड तर आहेच. 25 सप्टेंबरला सगळे काही पत्ते उलगडतील. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.